नमस्कार. आज गणेश जयंती. सर्वांना शुभेच्छा. आज आपला नाश्ता आहे कांदा पोहे. कांदा पोह्यासाठी प्रथम 3 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आणि जवळपास आपल्याला अर्धा किलो पोहे बनवायचे आहेत. त्यासाठी कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो व्यवस्थित कढईत परतवला आहे. आता सोबतच 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर हे सुद्धा त्याच्यामध्ये परतवून घेणार आहोत आणि कांदा मिरच्या परतून झाल्यानंतर टॅमॅटो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. टॅमॅटो ॲड करून झाले की ते सुद्धा आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळद, हिंग, मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर आपण बघू शकता की टॅमॅटो, कांदा, मिरची परतून झालं आहे. आता हिंग, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि मीठ हे टाकून आपण पुन्हा एकदा ते थोडं परतून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून तो कांदा शिजला जाईल आणि मिरचीसुद्धा शिजली जाईल. तर आता हे आपण ढवळून घेत आहोत. याला हळदीमुळे आणि हिंगामुळे पिवळसर कलर आलेला आहे. आता हे आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं मंद आचेवरती गॅसवर ठेवणार आहोत. आता सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये खोबरा पावडर ॲड करायची आहे. तर प्रथम आपण जवळपास अर्धा किलो पोहे काढून घेतो. आता हे पोहे काढून झाले की त्याला थोडं पाणी शिंपडून ते नरम करायचे आहेत. तर आपण बघू शकता की पाणी शिंपडलं जात आहे. पाणी शिंपडून ते नरम करून घेणार आहोत आणि नरम करून झाले की मग ते आपल्याला कढईचं झाकण काढून त्याच्या कढईमध्ये ते टाकायचं आहे. तर जवळपास आपले पोहे नरम झालेले आहेत. आता हे आपण कढईमध्ये टाकणार आहोत. कढईमध्ये पोहे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बारीक खोबऱ्याचा कीस आणि थोडी साखर टाकायची आहे. तर आपण पोहे टाकून घेत आहोत. पोहे टाकून ते व्यवस्थित ढवळून घेतले जाणार आहे, जेणेकरून हळद, हिंग, मिरची, कोथिंबीर, कांदा हे सर्व त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईल, लागलं जाईल. तर पोहे आपण परतून घेऊया, ढवळून घेऊया. आता पोह्यांनासुद्धा हळूहळू पिवळा रंग हळदीचा येणार आहे. पोहे बनवायला वेळ लागत नाही, फक्त कांदा शिजण्यासाठीच वेळ लागतो आणि हा नाश्ता खूप लवकर होतो. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडी साखर आणि बारीक खोबऱ्याचा कीस हा सुद्धा ॲड करणार आहोत. हा खोबऱ्याचा कीस आहे, ज्याच्यामुळे कांदा पोह्यांना चांगली टेस्ट येते आणि आपण हे ॲड करून पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि ते ढवळून झालं की आपला कांदा पोहे तयार होतील. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. त्याच्यासोबत लिंब आणि शेव खूप छान लागतं. नमस्कार.